ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। जळगाव शहरातील मेहरून तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। याबाबत महाराष्ट्र न्यूजने बातमी प्रसारित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते। त्यानंतर आता सांडपाणी तातडीने रोखण्याच्या मागणीसाठी नगरसेविका वैशाली पाटील यांनी महानगरपालिकेच्या महासभेत अनोख्या मेहरून तलाव वाचवाचा ड्रेस परिधान करत महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले। येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेहरून तलावात मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते। मात्र याच तलावात सांडपाणी सोडले जात असल्याने तलावाचे प्रदूषण वाढत असून धार्मिक पावित्र्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे। मेहरून तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी तातडीने बंद करावे, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात आणि गणेशोत्सवापूर्वी तलावाची स्वच्छता करून हिंदू धर्मियांच्या भावनांचा व पावित्र्याचा सन्मान राखावा, अशी मागणी नगरसेविका वैशाली पाटील यांनी महासभेत केली। आपल्याला निवेदन देतो तर कृपा करून त्याच्यावर पुढे काय कारवाई झाली, कुठल्या अधिकाऱ्याकडे ते पत्र दिलं गेलं तर या संबंधी आम्हाला उत्तर दिलं जावं। काय होतं, आम्ही पत्र देतो आणि मॅडम इथे उपस्थित प्रत्येक नगरसेवकांच्या पत्रांना मी प्रत्यक्ष स्वतः वाचतो। भले मला ते 2-4 दिवसांतर भेटत असतील तरी माझी मालकीची एक पद्धत आहे। आपण पण माझ्याकडे जेवढे पत्र घेऊन आले होते, आपण जे काही विषय पहिल्या दिवशी सुद्धा आपण आल्या होत्या, ज्यावेळेला आपली प्रकृती व्यवस्थित नव्हती त्या दिवशीपासूनचा पण मुद्दा होता। मी त्यावेळेला पण जे उत्तर दिलं त्याच्या विरुद्ध मी कुठलं काम केलेलं नाही आहे। त्या जे काही रस्त्याचा आपला प्रश्न होता की मोहाडी आणि शिरसोडच्या मधातला जो प्रश्न होता, त्याच्यातला टीपीचा जो इश्यू होता, टाउन प्लॅनिंगचा, लँड ॲक्विजिशनचा, याची पण मी वस्तुस्थिती आपल्या पुढे मांडली आणि त्याच्यातून मग जसं म्हणतं की प्रशासनाने कुठेतरी मध्यम मार्ग करून त्याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे होता, त्या स्वरूपाचा निर्णय सुद्धा आपण घेतलेला आहे। म्हणून रस्ते येतात पालिका क्षेत्रातले, तर त्याचा जर DLP बाकी असेल तर त्या अंतर्गत आपण खड्डे बुजवून घ्यावे अशी मी विनंती करतो। त्याच्यासाठी ही पद्धतच नव्हती। मला समजा मी विचारतोय की कुठल्या रस्त्याचा DLP सभागृहाला सांगू इच्छितो, त्याबद्दलचं स्ट्रिक्ट मी सार्वजनिक बांधकामाला निर्देश दिले आहेत किंवा कुठल्या रस्त्याचा DLP झाला आहे किंवा नाही। इनफॅक्ट इव्हन जो मगाशी मुद्दा उपस्थित करण्यात आला होता की बाकीच्या कार्यकारी यंत्रणामार्फत जे कामं केल्या जातात आणि त्याचा जो काही कालावधी असतो त्याच्यानंतर आपल्याकडे हँडओव्हर केल्या जातात, त्या हँडओव्हर करताना सुद्धा आपण स्ट्रिक्ट गाईडलाईन मध्ये त्यांच्याकडून उत्तर घेऊनच आपण ते हँडओव्हर आपल्याकडे घ्यायचे, अन्यथा आपण त्याचा हँडओव्हर घ्यायचं नाही। बिकॉज प्रश्न आपल्यावर येतात, त्याच्याबद्दलची खराब नियुक्ती झाल्यानंतर त्याच्याबद्दलचं आर्थिक नियोजनाचा जो भर असतो तो सुद्धा महापालिकेवर येतो। माझी लास्ट विनंती आहे की ड्रेनेजचं काम लवकरात लवकर पूर्ण करा। नाही, तो मुद्दा महत्त्वाचा आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे साहेब। माझी तुम्हाला विनंती आहे, कारण कोणीही त्यात अडथळे आणू शकतो असतं। बऱ्याच वेळा धार्मिक शुक्राचार्य असतात आपल्यातही, ते अडथळे आणतात। तर माझी तुम्हाला पर्सनली रिक्वेस्ट आहे, एक नगरसेविका म्हणून नाही तर एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला माझी रिक्वेस्ट आहे, आणि संपूर्ण जळगावकर जे 4 लाख रुपये 4 लाख जे जळगावकर आहेत त्यांच्यातर्फे मी तुम्हाला विनंती करते साहेब, हे लवकरात लवकर काम सुरू चालेल। जयश्री तुम्ही बोला। आमचा प्रभागातलो मेहरूनचा भाग आहे, तिथं 16 ते 17 पाईपांद्वारे सांडपाणी सोडलं जात आहे। तर ते अत्यंत चुकीचं आहे, कारण की टॉयलेटचं पाणी सांडपाणी तिथं जातं आणि तिथंच गणपती विसर्जन होतात। तर मागच्या वेळेस उपमहापौरांनी तिथं भेट दिली होती, आम्ही त्यांना तक्रार केली होती, त्याप्रमाणे ते आले, पण अधिकारी तिथं हजर होते, त्यानुसार कामही सुरू झालं, पण ते काम खूप संत गतीने चालत आहे। आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आमच्यातलेच काही झाडीचे शुक्राचार्य आहेत की त्यांनी ते काम थांबवून ठेवलेलं होतं। तर मला आयुक्त साहेबांना मी आज विनंती केली की आपण लवकरच गणपती उत्सव येतोय, दुर्गोत्सव येतोय, तर त्या पार्श्वभूमीवर आपण युद्ध पातळीने लवकरात लवकर आदेश देऊन हे अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम पूर्ण जर करून घेतलं तर जे दूषित पाणी मिसळतंय आणि ज्याच्याने थोडं कुठेतरी गणपती विसर्जनाला गालबोट लागेल, हिंदूंच्या भावना दुखावल्या जातील आणि तलावही दूषित होतोय त्या सांडपाण्यामुळे। तर सगळं याच्यावर एकच उपाय आहे की लवकरात लवकर अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम करणं। आणि मी त्याविषयीच आयुक्त साहेबांना विनंती केली की आपण कृपा करून युद्ध पातळीवर हे काम पूर्ण करून घ्या, कारण येत्या 15-20 दिवसामध्ये गणपती बसतील आणि त्यानंतर 10 दिवसांनी गणपती विसर्जन होईल आणि लगेच दुर्गा देवीचा पण उत्सव सुरू होतो। तर या पार्श्वभूमीवर मी त्यांना विनंती केली की आपण हे काम लवकरात लवकर पूर्ण करा।